नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी तुम्हाला दोन गणित समजून सांगणार आणि तिसरं गणित तुम्ही सोडवायचं आहे. या पद्धतीनं दररोजची या ठिकाणी सिरियल चालू होत आहे. तर मग आता एक एक गणित आपण या ठिकाणी पाहूया. तेही सुद्धा काही सेकंदामध्ये सुटायला पाहिजेत अशा पद्धतीने घ्यायचं आहे. तर मी तुम्हाला अगोदर हे गणित बघा कसं आहे. 21 गुणिले 19 अधिक 21. तर त्याच्यानंतर उत्तराचं स्वरूप कसं 22 गुणिले 20, 22 गुणिले 19, 21 गुणिले 20 आणि 21 गुणिले 18. तर याच्यामध्ये काय करणार तुम्ही सोडवत असताना एक गोष्ट लक्षात घ्यायची. तर तुम्ही अगोदर कंचे भागोबेवच्या नियमानं सांगू नका करणार 21 गुणिले 19 म्हणजे याचा अर्थ काय 19 1 19 19 9 हाताला 1 19 2 यावर 30 आणि किती 39 आणि नंतर बेरीज करणार म्हणजे अधिक 21. तर आता याचा 1 9 किती 10 0 हाताला 1 2 आणि 1 3 3 आणि 39 म्हणजे किती झाले 42 420. आता याचा सुद्धा तुम्ही गुणाकार करणार प्रत्येक ऑप्शनचा आणि त्याच्यामध्ये 420 उत्तर ते बरोबर. तर सुरुवातीला ज्याला माहिती नाही ते असंच करणार शालेय पद्धतीनं. तर आपल्याला काय करायचं आहे सगळ्यात आता याच्यामध्ये जर समजा पाहिलं आपण याच्यामध्ये येतं का ज्याचं उत्तर 420 आहे तेच म्हणावं लागेल. तर मग आता इथं हा शून्य उचलायचा इथं लिहिला समजा आणि 21 दोन्ही 42 म्हणजे 21 गुणिले 20 इथं की त्याला 420 म्हणजे तुम्ही पर्याय नंबर 3 वर थांबणार आहे का नाही. तर मग याच्यामध्ये काय होतं की प्रत्येक ऑप्शनकडे पाहायचं आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त वेळ आपला वाया जातो आणि तो वेळ जर वाया जाऊ द्यायचा नसेल तर शॉर्टकट ट्रिक्स मी तुम्हाला सांगतो ते बघा कशी. तर मग आता 21 गुणिले 19 अधिक 21 आहे. तर मग आता इथं काय डबल 21 झाला दोन ठिकाणी. तर हा इथं काय आहे अधिक 21 म्हणजे 21 शिल्लक आहे. तर काय करायचं 21 गुणिले 19 याच्यामध्ये मिळवायचा 19 आणि 21 झाले 20. मग याचं उत्तर किती आलं 21 गुणिले 20 21 गुणिले 20 आहे बरोबर. एकदम शॉर्टकट ट्रिक्स ना पुन्हा डबल सांगतोय. तर आता 21 गुणिले 19 अधिक 21 आहे. तर आता 2 21 आहे. तर हा अधिक 21 म्हणजे एक शिल्लक आहे. पण हा 21 मध्ये न मिळवता कोणामध्ये मिळवायचा 19 मध्ये मिळवायचा. म्हणजे काय 21 गुणिले 19 आणि 1 किती 20 म्हणजे 21 गुणिले 20 हे उत्तर आलेलं आहे. आता त्याच्यानंतर गणित असंच आहे 61 गुणिले 30 अधिक 30. तर आता इथं 30 डबल डबल आहे. मग आता मागं पुढे असो कसं असो. तर आता या ठिकाणी अधिक 30 म्हणजे एक शिल्लक आहे. तर त्याचा काय घ्यायचा 30चा एकच घ्यायचा. पण हा 30 मध्ये न मिळवता कोणामध्ये मिळवायचा 61 मध्ये मिळवायचा. मग आता 61 आणि 1 झाले 62. आता 62 गुणिले 30 तर पर्यायमध्ये कोणता आहे 62 गुणिले 30 पर्याय क्रमांक 2. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी दोन गणित आता समजलेले असेल. तर तुम्ही काय करायचं 3 नंबरचं गणित सोडवायचंय कोणता 125 गुणिले 15 अधिक 125. तर हे उदाहरण तुम्ही सोडवायचं आहे. तर अशाच पद्धतीनं आपल्याला दररोज सिरियल घ्यायची आहे. तर या ठिकाणी थांबूया भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.